नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच. जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर उद्यापासून शाळेची घंटा वाजणार. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज. सामान्य माणसं आपल्या बरोबर आहेत तोपर्यंत काळजी करायची गरज नाही. नेसरीतल्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटलांनी व्यक्त केला विश्वास. पत्नीनं आर्थिक फसवणूक करून नातेवाईकांच्या मदतीनं पतीला केली मारहाण. पत्नीसह 8 जणांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल. आणि शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं किल्ले शिवगड मोहिमेचं आयोजन. 28 जूनला होणार मोहीम. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर उद्या सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी प्रशासनासह शाळा व्यवस्थापन समितीचीही तयारी पूर्ण झाली आहे. तर बाजारपेठेतही शालेय साहित्य खरेदीसाठी मुलांसह पालकांची गर्दी होती. उन्हाळी सुट्टीनंतर आता पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात होती आहे. प्रदीर्घ सुट्टीनंतर उद्या सोमवारपासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी आणि मुलांची उपस्थिती वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्यात येतो आहे. या उपक्रमांतर्गत नजीकच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मोफत पाठ्यपुस्तकं, मोफत शालेय गणवेश आणि इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. राज्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळांना भेट द्यावी याबाबत मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी नुकताच आढावा घेतला आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी यांना शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना सुचवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय. त्यानुसार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 2000हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी प्रशासनासह शाळा व्यवस्थापन समितीची तयारी पूर्ण झाली असून उद्यापासून शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. दरम्यान बाजारपेठेत विविध प्रकारच्या स्कूल बॅग, वह्या, शालेय गणवेश, लहान मुलांचे रेनकोट, छत्र्या यासह विविध प्रकारचे साहित्य खरेदीसाठी मुलांसह पालकांची गर्दी झाली होती. वाहतूक खर्च, कागदाच्या वाढलेल्या किमती यामुळे शालेय साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज पावसाची रिपरिप सुरूच होती. कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पाऊस सुरू झाल्यानं शेती कामांना वेग आलाय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. काल पावसानं थोडी उघडीप दिली होती. मात्र आज सकाळपासून पावसाची रिपरिप चालू झाली. अधूनमधून काही जोरदार सरीही कोसळल्या. पुढील 2 दिवसात जोराचा पाऊस होण्याची शक्यता असून कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. गेल्या 2-3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झालाय. शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे.
तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटांच्या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. कधी रिमझिम, कधी हलक्या तर कधी अचानक पडणाऱ्या जोरदार सरींमुळं कोल्हापूर शहरात दिवसभर पावसाळी वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. जिल्ह्यात पुढील 2 दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिलेत. दरम्यान आज सायंकाळी 5:30 वाजता राधानगरी धरणाचा विसर्ग 1000 क्युसेक्सनं वाढवून 2500 क्युसेक्स करण्यात आलाय. त्यामुळं भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय. पाऊस सुरू असल्यानं ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत ते शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेत. नातेवाईकांना पैसे द्यायला लावून पत्नीनंच पतीची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पतीलाच मारहाण केल्याप्रकरणी पत्नी लक्ष्मी बेनाडे हिच्यासह 8 जणांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाटकातील रायबाग इथल्या कपलगुती गावात राहणारे लखन आणि लक्ष्मी बेनाडे हे पती पत्नी कामानिमित्त सध्या करवीर तालुक्यातील देवाळे इथं राहतात. लक्ष्मी हिनं लखन यांचा विश्वास संपादन करत गेली 3 वर्षे तिचे नातेवाईक गोपाल विधामणी, काजल विधामणी यांना पैसे द्यावेत असा आग्रह धरला. तिनं पतीला 3,89,000 रुपये नातेवाईकांना द्यायला लावले. तसंच सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्र आणि 2 मोबाईल संच घेऊन पत्नी लक्ष्मीनं लखन यांची फसवणूक केली आहे. नोव्हेंबर 2024 ते जून 2025 या कालावधीत हा सगळा प्रकार घडलाय. तसंच पंचशील हॉटेल आणि लक्ष्मीपुरी इथं तिनं नातेवाईक गोपाल विधामणी, काजल विधामणी, विशाल गस्ते, विश्वजित गस्ते, आकाश गस्ते, संस्कार देवाळे, अजित चुडेकर यांच्याकडून आपल्याला मारहाण झाल्याची फिर्याद पती लखन यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पत्नी लक्ष्मीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केलाय. 10वी नंतरच्या 11वी ITI आणि पॉलिटेक्निकसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यात. यामध्ये व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थी पसंती देताना दिसत आहेत. 10वीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर ITIची प्रवेश प्रक्रिया 15 मेपासून, पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया 20 मेपासून तर 11वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 26 मेपासून सुरू झाली. यामध्ये ITIसाठी 40 खाजगी तर 12 शासकीय ITI आहेत. यामध्ये एकूण 6,300 जागा आहेत. यासाठी आतापर्यंत 6,000हून अधिक जणांनी अर्ज केलाय. यातील 5,000हून अधिकांनी अर्ज निश्चिती केली आहे. पॉलिटेक्निकसाठी जिल्ह्यात 1 शासकीय, 1 अनुदानित आणि 18 खाजगी पॉलिटेक्निक आहेत. या सर्वांची प्रवेश क्षमता 7,100 इतकी आहे. यासाठी आतापर्यंत 7,900 अर्ज आले आहेत. त्यापैकी 6,500 जणांनी अर्ज निश्चिती केली आहे. तर 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा मिळून 66,000हून अधिक प्रवेश क्षमता आहे. यासाठी 41,899 जणांनी अर्ज भरलाय. याचा कॅप राऊंड 17 आणि 26 जूनला होणार आहे. एकंदरीत शिक्षण पूर्ण करून लवकर नोकरी मिळावी यासाठी ITI, पॉलिटेक्निक अशा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थी पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. केंद्र सरकारनं देशातील कोट्यावधी आधार कार्डधारकांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 14 जून 2025 रोजी संपणार होती. ती आता 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राधिकरणानं आपल्या अधिकृत मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ही माहिती दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 14 जून 2025 रोजी संपणार होती. ती आता 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राधिकरणानं आपल्या अधिकृत मीडिया प्लॅटफॉर्म Xद्वारे ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं नाही त्यांना आणखी 1 वर्षाचा कालावधी मिळाला आहे. विशेषतः ज्या व्यक्तीचे आधार कार्ड 10 वर्ष किंवा त्याहून अधिक जुनं आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट केलेलं नाही, त्यांच्यासाठी हे अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अपडेट न केल्यास अशा व्यक्तींनी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करून आपलं आधार कार्ड तपशील अद्ययावत करणं अनिवार्य आहे. असे न केल्यास त्यांचं आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. किल्ले संवर्धनाचं महत्त्व कळावं
आणि दाजीपूर अभयारण्यातील एक दुर्लक्षित शिवगड किल्ला पाहता यावा यासाठी कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं किल्ले शिवगड मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय। शनिवारी 28 जून रोजी ही मोहीम असून यासाठी नाममात्र शुल्क आकारून 24 जूनपर्यंत अंतिम नोंदणी करता येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अनुभव घेता यावा यासह किल्ले संवर्धनाचं महत्त्व कळावं यासाठी कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं मोहीम आखण्यात आली आहे। दाजीपूर अभयारण्यातील एक दुर्लक्षित शिवगड किल्ल्याची यासाठी निवड करण्यात आली आहे। यातून डोंगर दऱ्यातून गर्द झाडीतून जाणाऱ्या पायवाटा, खळखळणारे झरे, हिरवाईनं नटलेला निसर्ग आदींचा अनुभव घेता येणार आहे। तसंच या मोहिमेत सहभागी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। 28 जून रोजी ही मोहीम आहे। कोल्हापूर ते दाजीपूर आणि दाजीपूर ते कोल्हापूर असा हा प्रवास आहे। विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेतील मार्गाची पाहणी करून सुरक्षेची खात्री केली आहे। या मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठीचं नियोजन करण्यात आलंय। या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 24 जून नोंदणीची शेवटची तारीख असून मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं आवाहन विद्यार्थी काँग्रेसचे कोल्हापूर शहर अध्यक्ष अक्षय शेळके यांनी केलंय। तरुण वर्गाला किल्ले संवर्धनाचं महत्त्व समजावं आणि आपल्या दाजीपूर अभयारण्यातील एक अपरिचित असा किल्ले शिवगड पाहता यावा यासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी दिनांक 24 जूनपर्यंत नोंदणी करण्याची मुदत आपण ठेवलेली आहे आणि अत्यंत माफक दरात या मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर जास्तीत जास्त युवकांनी युवतींनी या मोहिमेत सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो व आपण जे नंबर आणि हे दिलेले आहेत डिटेल्स दिलेले आहेत त्यावर आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। या मोहिमेसाठी नाममात्र 399 इतकं शुल्क ठेवण्यात आलंय। 18 ते 35 वर्ष वयोगटातील लोकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे। या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अक्षय शेळके 90 49 56 56 15, उमेश पाडळकर 86 00 89 60 08 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। गोकुळ संघाकडून दूध उत्पादकांना 100 रुपयातील 86 रुपये दिले जातात। वर्षभरात दूध संघाच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये, साखर कारखान्यांच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपये असे एकूण 12,000 कोटी रुपये हे 5 लाख शेतकऱ्यांना मिळतात। यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे। हा सहकार टिकला तरच ग्रामीण अर्थकारण टिकणार आहे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलंय। ते करवीर तालुक्यातील साबळेवाडी इथल्या श्रीकृष्ण सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पुढील काळात गोकुळमध्ये दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा टाकायला कुणाला संधी देऊ नका असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। करवीर तालुक्यातील साबळेवाडी इथल्या श्रीकृष्ण सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उत्पादकांना आटा चक्की वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील होते। यावेळी आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय के.वाय. पाटील यांनी लोकाभिमुख कारभार केला आणि सभासदांना न्याय दिल्याचं सांगितलं। याप्रसंगी स्वतःची जमीन गहाण ठेवून संस्था उभारण्यासाठी त्यांनी मदत केली। पुढे या संस्थेचा वटवृक्ष झाला। गोकुळ संघाकडून दूध उत्पादकांना 100 रुपयातील 86 रुपये दिले जातात। वर्षभरात दूध संघाच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये, साखर कारखान्यांच्या माध्यमातून 8,000 कोटी असे 12,000 कोटी रुपये हे 5 लाख शेतकऱ्यांना मिळतात। यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे। हा सहकार टिकला तरच ग्रामीण अर्थकारण टिकणार आहे असं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं। पुढील काळात गोकुळमध्ये दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा टाकायला कुणाला संधी देऊ नका असा टोलाही त्यांनी लगावला। यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, श्रीकृष्ण समूहाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली।
गोकुळचे संचालक विश्वास पाटील यांनी यावेळी बोलताना गोकुळच्या माध्यमातून 3,800 कोटींची उलाढाल होत असून 10 दिवसाला 75 कोटी रुपये दूध उत्पादकांना दिले जातात. यापुढं म्हैशीचं दूध वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि आपल्या संघाची प्रगती करावी असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, BH पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, चेतन नरके, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, अजित नरके, SR पाटील, कुंभीचे संचालक संजय पाटील, यशवंत बँकेचे अध्यक्ष महेश पाटील, अमर पाटील, दत्तात्रय साबळे, शाहू समूहाचे अध्यक्ष रणजित पाटील, दत्तात्रय पाटील, संचालक हिंदूराव गडकरी, नामदेव गायकवाड, सोनबा साबळे यांच्यासह सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. इस्रोमधील प्रशिक्षणासाठी जोया बागवान हिची झालेली निवड ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. माजी आमदार पाटील यांनी जोया बागवानच्या घरी सदिच्छा भेट देत अभिनंदन केलं. पाटील यांच्या या सदिच्छा भेटीनं बागवान कुटुंबीय भारावून गेलं. जगभरात अंतराळ संशोधनात आपला दबदबा निर्माण करणारी इस्रो या संस्थेत जायला मिळणं हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवलंय कोल्हापूरच्या जोया जमील बागवान हिनं. तिची नुकतीच इस्रोमधील 2.5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथील युनिटमध्ये प्रशिक्षणासाठी ती 21 जून रोजी रवाना होणार आहे. दरम्यान या निवडीनंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी जोया बागवान यांच्या घरी सदिच्छा भेट देत तिचं अभिनंदन केलं. यावेळी माजी आमदार पाटील यांनी जोयाचा सत्कारही केला. इस्रोमधील प्रशिक्षणासाठी निवड होणं ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट असल्याचं माजी आमदार पाटील यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जोया हिच्याकडून तयारी, निवड आणि प्रशिक्षण याविषयी माहिती जाणून घेतली. या सदिच्छा भेटीनं बागवान कुटुंबीय भारावून गेलं. आमच्या समाजातील पहिलीच मुलगी इतक्या उंचीवर पोहोचल्याचं सांगत याचा आम्हाला अभिमान असल्याच्या भावना बागवान कुटुंबियांनी व्यक्त केल्या. यावेळी आमदार सतेज पाटील यांनीही फोनवरून जोया हिच्या यशाचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. या प्रोत्साहनामुळं आपल्याला आणखीन बळ मिळाल्याच्या भावना जोया हिनं व्यक्त केल्यात. आज ऋतुराज सरांनी भेट दिली येऊन घरी आणि खूप छान वाटलं खरंच, बिकॉज एफर्ट्स एक आपण लावतोय बट पाठीमागून जर अप्रिशिएट करणारी एवढी मोठी व्यक्तिमत्व असेल तर खूप एक सॉलिड सपोर्ट वाटतोय आणि त्यांनी पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. सो आय एम रिअली थँकफुल फॉर हिम. यावेळी माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, विनायक घोरपडे, मकरंद जोंधळेकर, श्रीकांत राऊत, उदय सुतार, जमील बागवान, प्रशांत सुतार, पियुष सुतार, सूरज सुर्वे, इलियास बागवान, राजू बागवान, शकील बागवान, श्रीकांत पाटील आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे, असं प्रतिपादन रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर वरुण बाफना यांनी केलंय. रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक रक्तदान दिनानिमित्त ब्लड ॲट 24/7 ग्रुपच्या वतीनं रक्तदाता आणि पेशीदात्यांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रोटरी क्लबच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉक्टर वरुण बाफना यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर वरुण बाफना यांनी रक्तदानाची गरज आणि रक्तातील वेगवेगळे घटक याविषयी मार्गदर्शन केलं. काही दिवसांपूर्वी अहमदाबादला विमान अपघात झाला. त्यावेळी रक्तदात्यांची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गरज भासली. रक्तदानाच्या बाबतीत आपला देश मागं आहे. एकूण लोकसंख्येच्या 20% लोक हे रक्तदानासाठी पुढे येतात, तर प्रगत देशांमध्ये हेच प्रमाण 60% असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं रक्ताची गरज ओळखून रक्तदात्यांनी पुढे येण्याचं आवाहन डॉक्टर बाफना यांनी केलं. ब्लड ॲट 24/7 ग्रुपचे अध्यक्ष धनंजय नामजोशी यांनी रक्तदानाचं महत्त्व सांगण्याबरोबरच ग्रुपच्या वतीनं रक्तदानासाठी वापरण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमावेळी अर्पण रक्त केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आगाव, राहुल गोखले, शैलेश बांदेकर, निखिल कोकाटे, सचिन गवडी, प्रसाद गवस, चेतन वडणगेकर, अनिल अडसुळे, अनिश पोतदार यांच्यासह रक्तदाते, पेशीदाते उपस्थित होते.
वादळी मुसळधार पावसानं मोरेवाडी पंपिंग स्टेशनकडील 100 KVA ट्रान्सफॉर्मर शॉर्ट होऊन नादुरुस्त झालाय. हा नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी स्पेअर ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा पाणी पुरवठा विभागामार्फत प्रयत्न सुरू आहे. परंतु पावसामुळे पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि दलदल निर्माण झाली आहे. या चिखलात हायड्रो क्रेन रुतून बसल्यानं स्पेअर ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम देखील पूर्ण होऊ शकलं नाही. ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ट्रान्सफॉर्मर बसवेपर्यंत वैभव टेकडी, शांतिनिकेतन, ग्रीन पार्क, वसंतराव चौगुले शाळा परिसर आणि संलग्न भागात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही याची रहिवाशांनी नोंद घ्यावी आणि पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात मनसेच्या वतीनं CPRला वैद्यकीय साहित्य देण्यात आलं. राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SM मोरे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, दौलत पाटील, प्रसाद पाटील, निलेश धुम्मा, राजू पाटील, अभिजित पाटील, निलेश आजगावकर, यतीन होराणे, विजय करजगार, संजय चौगले, अरविंद कांबळे, राहुल काहडे यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित होते. कोल्हापुरातील जोया बागवान हिची इस्रोमधील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. याबद्दल जोया हिचा ठाकरे गटाच्या युवती सेना पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. युवती सेनेच्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अक्षया महाडिक यांनी जोया बागवान हिच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधत तिचं अभिनंदन केलं. यावेळी जिल्हा युवती अधिकारी कृष्णा जाधव, शहर चिटणीस माधुरी जाधव, प्रिया माने, सोनिया चव्हाण, सानिका दामुगडे, प्रज्ञा लोणारे, तृप्ती विभूते आदी उपस्थित होत्या. कोल्हापुरातील स्वामी भक्त मंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 75हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं. कोल्हापुरातील स्वामी भक्त मंडळाच्या वतीनं दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ इथं वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात सुमारे 75 दात्यांनी रक्तदान केलं. शिबिरासाठी अरुण गवळी, गुरुदेव स्वामी, धनंजय महिंद्रकर, अमित पाटील, अभिजित पाटील, अभिषेक बागल यांनी विशेष परिश्रम घेतले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल लवेकर यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त CPRमधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आलं. तसंच CPR चौकातल्या कोल्हापूर थाळी स्टॉलवर गरजूंना मोफत अन्नदान करण्यात आलं. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल लवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्य कर्मचारी संघटना कोल्हापूर शाखेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. आज सकाळी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तर CPR चौक इथल्या कोल्हापूर थाळी स्टॉलवर दुपारी गरजूंना अनिल लवेकर यांच्या उपस्थितीत अन्नदान करण्यात आलं. यावेळी कॉम्रेड दिलीप पोवार, दिलीप लोखंडे, प्रकाश जाधव, बाजीराव कांबळे, प्रवीण कोडोलकर, वसंत डावरे, राजू मारुडा, नितीन कांबळे, सतीश ढेकळे, बाळासाहेब कवाळे, संतोष लाड, संजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. गेल्या 25 वर्षातील राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली. मात्र सामान्य माणसांना आधार देण्याचं काम आम्ही केलंय. त्यामुळंच सामान्य माणसांचा कल आमच्याकडे असल्याचं दिसून येतंय. सामान्य माणसं आपल्याबरोबर आहेत तोपर्यंत काळजी करायची गरज नाही असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. ते गडिंग्लज तालुक्यातील नेसरी इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असलेले गोड साखर कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे यांच्या संपर्क कार्यालयाला आमदार सतेज पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी 2012 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गावोगावी आम्ही फिरलो, त्यावेळी विद्याधर गुरबे कार्यकर्ता म्हणून आमच्याबरोबर राहिले. असे असंख्य कार्यकर्ते आम्ही कमावले आहेत. माझी संपत्ती ही पद, पैसा आणि प्रतिष्ठा नसून जीवाभावाची माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे आणि मी ती मिळवली आहे.
त्यामुळंच आजही लोक आमच्यावर विश्वास ठेवून आहेत. गेल्या 25 वर्षात राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली, मात्र सामान्य माणसाला आधार देण्याचं काम आम्ही केलंय. त्यामुळंच सामान्य माणसांचा कल आमच्याकडं असल्याचं दिसून येतंय. सामान्य माणसं आपल्याबरोबर आहेत, तोपर्यंत काळजी करायची गरज नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अगदी गावोगावी मी इथं या ठिकाणी फिरून प्रचार त्या ठिकाणी केला होता. परंतु यश अपयश हे माणसाच्या आयुष्यामध्ये आलं तरी खचून न जाता पुढे उभारण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि मी भाग्यवान आहे. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये म्हणतो की बंटी पाटलाची आज जी काय संपत्ती आहे ती पद पैसा प्रतिष्ठा ही माझी संपत्ती नाही, तर सच्चे कार्यकर्ते विद्याधरसारखे माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत. आणि म्हणूनच या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतरं गेल्या 20 वर्षामध्ये घडलेले आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये अनेक स्थित्यंतरं वर खाली झाली, परंतु सामान्य माणसं जोपर्यंत आपल्याबरोबर आहेत तोपर्यंत काळजी करायचं नसतं, असं माझं म्हणणं आहे. म्हणून आज देखील सामान्य माणसाला एक आशादायी चित्र देण्याचं काम आम्ही सातत्याने या ठिकाणी करतो. आम्हा सगळ्यांची कामाची पद्धतच अशी आहे की जे शक्य आहे ते करायचं, खोटं बोलायचं नाही, जेवढं करता येईल चांगलं तेवढं करायचं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, बाबूराव गुरबे, रियाज शमनजी, नागेश चौगुले, प्रशांत देसाई, अजिंक्य चव्हाण, अशोक पाटील, नौशाद बुडेखान, गुरबे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच. जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर उद्यापासून शाळेची घंटा वाजणार. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज. सामान्य माणसं आपल्या बरोबर आहेत, तोपर्यंत काळजी करायची गरज नाही. नेसरीतल्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटलांनी व्यक्त केला विश्वास. पत्नीनं आर्थिक फसवणूक करून नातेवाईकांच्या मदतीनं पतीला केली मारहाण. पत्नीसह 8 जणांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल. आणि शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं किल्ले शिवगड मोहिमेचं आयोजन. 28 जूनला होणार मोहीम. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.